हाय हॅलो नमस्कार. हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांना. आजचा खूप स्पेशल मेसेज असणार आहे आणि आजची रीडिंग ही खूप स्पेशल असणार आहे टॅरोटमध्ये. 8-8 पोर्टल. ओके, टाईमलेस मेसेज असणार आहे. असं काही नाही की त्याच वेळेला भेटला पाहिजे, त्याच दिवशी भेटला पाहिजे. ज्याही वेळेला तुम्हाला मिळेल ना, तुमच्याशी हा मेसेज डेफिनेटली नक्की रेझोनेट होईल का ते पण सांगते. कारण जी मी आज रीडिंग घेणार आहे ना 8-8 पोर्टलची, न्यू ओपनिंग तुमच्या लाईफमध्ये येते. न्यू डोअर, न्यू दरवाजे काहीतरी तुमच्यासाठी 8-8 पोर्टल युनिवर्स काहीतरी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. त्याच्यासाठीचा हा आजचा मेसेज असणार आहे. चॅनलवर नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि शक्य झाल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये आपल्या चॅनलची लिंक पाठवा, शेअर करा त्यांच्याशी. ओके, थँक्यू सो मच. 8-8 पोर्टल काय घेऊन येत आहे तुमच्यासाठी आणि तुम्ही कोणत्या एनर्जीजमध्ये आहात, कोणते न्यू डोअर तुमच्यासाठी खोलत आहेत 8-8 पोर्टल्स चेक करूया. एंजल डिवाइन श्री स्वामी समर्थ. 8-8 पोर्टल जेही व्ह्यूअर्स बघत आहेत त्यांच्यासाठी कोणते न्यू डोअर ओपन होत आहेत त्यांच्या लाईफमध्ये, कोणते न्यू डोअर त्यांच्या लाईफमध्ये ओपन होत आहेत. एंजल एस ऑफ सॉर्ट्स, कोणते न्यू डोअर त्यांच्या लाईफमध्ये ओपन होत आहेत. 2 कार्ड्स आहेत. ओके, काय हरकत नाही आहे. मला जास्त लिब्रासाठी एनर्जीज खूप जास्त आहेत. चारही कार्ड लिब्रा, जेमिनाय आणि एक्विरियस म्हणजे कुंभ, मिथुन आणि तूळ राशीसाठी चारही कार्ड बघा तुम्ही शॉर्ट्समध्ये एनर्जीज आलेले आहेत. वाव. पेंटिकल्स लिब्रासाठी जास्त मला मेसेज वाटतोय. म्हणजे तूळ, कुंभ आणि मिथुन राशीसाठी मला जास्त मेसेज वाटतोय. 5 कार्ड्स घेऊया आणि ह्याच्यानंतर काय ह्याच्यावर कार्ड घेता आले तर घेऊया आपण. ओके, डिवाइनली ब्लेस्ड आहात. ओके, ब्लेस्ड आहात, सॉरी. डिवाइनचा पूर्णपणे तुम्हाला एक सुरक्षा कवच आहे पूर्ण. तुम्ही ज्या आता गोष्टींमध्ये आत्ता सध्या तुम्ही अडकताय किंवा तुम्हाला असं वाटतंय की काही सिच्युएशनमधून तुम्ही बाहेर येत नाही, डेफिनेटली तुम्ही आता बाहेर येत आहे. तुमचं सेल्फ कॉन्फिडन्स वाढतोय आणि तुम्हाला डिवाइन अशा काही गोष्टींमध्ये आता पुढे जाऊन चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये ओपन होणार आहेत. तुम्ही ना सेल्फ कॉन्फिडन्स पण होणार आहात आणि तुम्ही तुमच्या गोष्टी आता क्लिअरली मांडणार आहात. ओके, हा तुमच्यासाठी एक प्रकारे गायडन्स, हा एक प्रकारे मेसेज आहे तुमच्यासाठी. तुम्ही जसे आहात तसे राहा. कोणाला पटू देत नाही पटू देत, तुमचं क्लिअर काय माइंड असेल ते तुम्ही इतरांपुढं बोलणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही स्वतःला वेळ द्या. ओके, मला असं वाटतं की तुम्ही इतर लोकांची मदत घेत आहे काही गोष्टींसाठी. मला असं डेफिनेटली वाटतं कुठेतरी की गरज नाही आहे. तुम्ही स्वतः खूप स्ट्रॉंग आहात सगळ्या गोष्टींसाठी. ऑल ऑफ मला तूळ, कुंभ, मिथुन राशीसाठी जास्त हा मेसेज येतोय. आता हे कार्ड्स का आलेत आणि ह्याच्या मागचे मिनिंग्स काय आहेत हे जरा मला चेक करू दे. एंजल डिवाइन श्री स्वामी समर्थ. एस ऑफ सॉर्ट्स कोणत्या ह्याच्यासाठी कार्ड आलेलं आहे, त्याच्या मागं मिनिंग काय आहे. एस ऑफ सॉर्टची एनर्जीज का आलेली आहे. राईट, तुम्ही ब्लेस्ड आहात. म्हणजे ज्या इष्टदेवतेना तुम्हाला मी इथंच बोलले होते की तुम्ही युनिव्हर्सल ब्लेसिंग तुमच्यावर खूप जास्त आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एखादी दैवी शक्तीसुद्धा तुमच्या पाठीशी असू शकते, त्यांची पण तुम्हाला जास्त एनर्जी मला इथं दाखवत आहे की तुम्ही स्ट्रेंथची एनर्जी आले म्हणजे की तुम्ही खूप जास्त पॉवरफुल आहात, म्हणजे धाडशी खूप आहात. ओके, गोष्टी होऊ देत नाही होऊ देत तुमच्या लाईफमध्ये, पण धाडस खूप करता, प्रयत्न खूप करता. आणि म्हणतो ना, विचार करा, ही लेडीज पूर्ण शेअरच्या ह्याच्यामध्ये ही घालू शकते. आजचा पोर्टलच तो आहे. ओके, लायनचा पोर्टल आहे. 8-8 पोर्टल त्यांच्यासाठीच असतो. तर डेफिनेटली तुमच्यासाठी स्ट्रेंथ आलेलं आहे. तुम्हाला डिवाइन हे सांगतंय तुम्हाला फक्त पुढे चालायचं आहे. राईट, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमचा जो इनर वॉइस आहे ना त्याच्यावर लक्ष द्या, इंट्युशनवर लक्ष द्या. तुमच्यासाठी डेफिनेटली मला तर खूप जास्त चांगले एनर्जीज मला तुमच्यासाठी दिसतात आहे. तुम्ही एका लायनच्या एनर्जीजमध्ये येताना मला दिसतं. 8-8 पोर्टल लायनचंच पोर्टल असते, पण एक तुम्हाला क्लिअर करते ते. एंजल 8 ऑफ सॉर्ट्सची एनर्जी कशासाठी आली जरा क्लिअर करा. मेसेज लाईक कार्ड्स. ओके, हे पण नोमध्ये कार्ड आलं आहे. राईट, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनामध्ये जे फाईट चाललं आहे, तुमच्या मनामध्ये जे स्वतःला जे बांधून घेत आहे एका बाउंड्रीजमध्ये की मी हे करू शकत नाही. पहिलंच कार्ड आलं, तुम्ही हे करू शकता, तुम्ही धाडशी आहात. कोणत्या गोष्टीमुळे, योजनेमुळे, बाह्य त्रासामुळे जर तुम्ही व्यापलेला असेल तर त्यातून तुम्हाला बाहेर निघायला पाहिजे.
सगळे कार्ड्स खूप छान आहेत. हे 2च कार्ड असे आलेले आहेत. म्हणजे डेफिनेटली तुम्हाला हा गायडन्स आहे की तुम्हाला ह्या सगळ्यातून बाहेर निघायचं आहे. तुम्ही निघणार, कारण तुम्ही पूर्ण ब्लेस्ड आहात. युनिव्हर्सल ब्लेसिंग आहे. तुम्ही ज्याही इष्टदेवतेला, देवीला मानता, देवीची सुद्धा दिव्य शक्ती तुमच्या आजूबाजूला आहे. ओके, खूप जास्त ब्लेस्ड आहात तुम्ही. 8 ऑफ सॉर्ट आणि वॉन्ड्स हे आहे की बाह्य गोष्टींवर विचार करू नका. तुम्ही काय आहात हे ओळखा आणि तुम्ही ह्या गोष्टीतून डेफिनेटली सुटा. चांगल्या गोष्टी नक्की आपण पॉझिटिव्ह एनर्जीजमध्ये जेवढं राहण्याचा प्रयत्न होईल तेवढं करा. ओके, किंग ऑफ सॉर्ट्स कशाला आलेला आहे, त्याच्यासाठी काय एनर्जीज येते. कार्ड पण तुम्ही लाईव्ह बघू शकता की इथे आणि इथे कार्ड कसं आलं आहे. इथे नो आहे तर नो का आलं आहे त्याच्यासाठी पण एक तुम्हाला गायडन्स तिथे दिलेलं आहे एंजलनी. ओके, ओ माय गॉड, किंग ऑफ सॉर्टची एनर्जीज तुम्हाला कशासाठी आलेले ते चेक करूया. ह्याचं मिनिंग काय आहे. कार्ड खूप छान आहे. तुम्हाला बोलायचं आहे, तुमची जे काही क्लिअरिटी आहे तुम्हाला ते स्पष्ट बोलायचं आहे, ह्याच्यासाठी कार्ड आहे. येस, जस्टिस. तुम्ही बोललात तर डेफिनेटली तुमच्या बाजूने जस्टिस होणार आहे. तुमच्या बाजूने गोष्टी ऐकल्या जातील. लिब्राची परत कुंभ, मिथुन आणि तुळा राशीसाठी डेफिनेटली कुंभ, मिथुन राशीसाठी हा मेसेज येतोय. तर बघा इथे पण लिब्रा जास्त, म्हणजे ना ह्या 3 साईन जास्त मला दिसतात. तर तुमच्यासाठी जास्त एनर्जीज येते. इथे तुम्हाला सांगितलं की माइंड क्लिअर करा आणि तुम्हाला काय गोष्टी आहेत त्या क्लिअरली बोला. तुमच्यामध्ये फेअरनेस आहे, तुम्ही खरे आहात, तुम्ही लॉयल आहात, हे तुम्हाला स्वतःला माहीत आहे डेफिनेटली. त्याच्यामुळे तुम्हाला जस्टिस युनिवर्स कुठूनही कसंही करून तुम्हाला ते येणारच देणार. त्याच्यामध्ये काही प्रश्नच नाही आहे. तुम्ही खूप लॉयल आहात आणि काय असेल ते खरं आहात तुम्ही. भले लोकांकडून तुम्हाला काही गोष्टींचा इथे त्रास होत असेल, प्रॉब्लेम होत असेल, तरीही तुम्ही स्वतःसाठी फेअरनेस आहात. इतरांना त्रास व्हावा असं कधी तुम्ही वागणार नाही आहे, हे डिवाईनला सुद्धा माहीत आहे. त्याच्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा. क्वीन ऑफ सॉर्ट्ससाठी काय एनर्जीज येते, ही एनर्जी खूप पॉवरफुल आहे. फक्त मला कार्ड्स चेक करायचं की ह्याच्यासाठी काय निघतं आहे. ऑफकोर्स जजमेंट. एक चान्स तुम्हाला देतील युनिवर्स. जर तुम्ही कोणत्या गोष्टीमध्ये बोलत नाही आहे किंवा तुम्हाला असं वाटतं की तुम्ही तिथं क्लिअर काही गोष्टी करू शकत नाही, तर क्लिअरली तुम्हाला एक चान्स दिला जाईल जिथं तुम्हाला बोलायचं आहे, तुमच्या गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. अवेगनिंग होते तुमची एक प्रकारे. ओके, तुमची अवेगनिंग होते. तुमची जागरूकता, तुमच्या मनामधली जी जागरूकता आहे ना, युनिवर्सचा सगळा हाच प्लॅन आहे की तुम्ही जिथं जागृत होत नाही ना, तुम्ही तिथं जागरूकता तुमच्या मनामध्ये झाली पाहिजे. हे कार्डसुद्धा सुंदर आहे, खूप सुंदर आहे हे पण कार्ड. तुमच्या मनामध्ये जागरूकता होते. आता ती जागरूकता कोणतीही असू शकते. डेफिनेटली अशी असू शकते की तुम्ही आध्यात्मिक जर्नीत वळत असाल किंवा चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही अट्रॅक्ट पण करत असाल. अशा पण गोष्टींमध्ये अवेगनिंग होते. म्हणजे की चांगल्या गोष्टींसाठी जागरूकता युनिवर्स काहीतरी असं तुमच्यासाठी तयार करत आहे. ओके, 3 ऑफ पेंटिकल्स का आलेले चेक करूया. थर्ड पार्टी सिच्युएशन मला इथे दिसते किंवा तिसऱ्या कोणाचं तरी इन्वॉल्ड दिसतोय किंवा एक तिसरी व्यक्ती दिसते. तर त्याच्यासाठी एंजल प्लीज जरा मला क्लिअर करा हा मेसेज. हो ओ माय गुडनेस. तर इथं तुम्ही आहात आणि इथं तिसऱ्या व्यक्ती किंवा इतर लोक. ओके, हा जो त्रास होतोय ना, हा या लोकांना होणार नाही, नेहमी लक्षात ठेवा. त्या तिसऱ्या लोकांमुळे जो तुम्हाला त्रास होते, बाह्य लोकांमुळे, इतर लोकांमुळे. रिव्हर्समध्ये कार्ड आले ना, तर हे कार्ड खूप सुंदर आहे बघायला गेलं तर. पण हे रिव्हर्समध्ये कार्ड आले 3 ऑफ पेंटिकल्स. इतर लोकांमुळे तुम्हाला काय त्रास होत असेल ना, तर तुम्हाला माहीत आहे तुमच्याकडे तलवारसुद्धा आहे. तुम्हाला माहीत आहे सिच्युएशन कधी तुम्हाला, म्हणजे कधी मला बोलायचं आहे, हे तुमच्याकडे चान्स आहे. तुम्ही बोलू शकता, तुम्ही त्या तयारीत पण आहात. फक्त बोलण्याचं थोडंसं धाडस जर तुम्ही केलं ना, डेफिनेटली तुमच्याकडं चांगल्या गोष्टी आहेत. तुम्हाला जस्टिस मिळतो आहे, तुम्हाला एक चान्स मिळणार आहे. तुमच्या ह्याच्यामध्ये अवेगनिंग होते, जागरूकता तुमच्या मनामध्ये होत्या. गायडन्स तुमच्यासाठी चेक करूया. युनिवर्स एंजल ओव्हरऑल ह्या सगळ्या गोष्टीसाठी 8 पोर्टलसाठी काय गायडन्स आहे का. ह्या सगळ्या गोष्टी येतात हा तुमच्या लाईफमध्ये. हा स्ट्रेंथ येतो तुमच्या लाईफमध्ये, जस्टिस येतं आहे, जजमेंट येतं आहे तुमच्या लाईफमध्ये. गायडन्स बघा. येस, तुम्ही ज्या गोष्टीचा वेट करताय ना, ती गोष्ट होताना दिसते. ज्या मेसेजचा वेट करताना ती गोष्ट होताना दिसते. न्यू काहीतरी चालू होताना दिसते मला. ओके, एक कार्ड्स तुमच्यासाठी चेक करूया आणखी. बघा, काहीतरी येतं तुमच्या आयुष्यामध्ये, नवीन काहीतरी येतं आहे. 9 ऑफ पेंटिकल्स एनर्जी बघा किती सुंदर आलेलं आहे. फ्रीडममध्ये येत आहे. तुम्हाला जे हवं आहे ते तुमच्या लाईफमध्ये युनिवर्स काहीही करून काय देणार आहे डेफिनेटली.
खूप चांगल्या एनर्जीजमध्ये येताना मला दिसत आहे. काय एनर्जीज किंवा काय गायडन्स येतं तुमच्यासाठी. एंजल डिवाइन श्री स्वामी समर्थ येथे पोर्टलसाठी जे व्ह्यूअर्स बघत आहेत त्यांच्यासाठी प्लीज गायडन्स द्या. काय गायडन्स असेल तर. बिग हॅपी अँड चेंजेस येतोय. ओके, ह्याच्यापेक्षा काय कन्फर्मेशन पाहिजे. खूप सुंदर रीड आल्या. बिग हॅपी अँड चेंजेस तुमच्या आयुष्यामध्ये येते. आता हा चेंजेस कसा घेऊन यायचा हे तुमच्यावर पण आहे. इट्स अप टू यू. ओके, तुमच्यावर आहे. तुम्हाला आता ठरवायचं आहे मला कसा आहे माझ्या ह्याच्यामध्ये. नवीन संधी तुमच्या आयुष्यामध्ये मिळत्या. नवीन काहीतरी तुमच्या आयुष्यामध्ये स्टार्ट होते. गायडन्समध्ये रायडरमध्येच आलेलं होतं. बॉटमची एनर्जीज बघा. यू आर रेडी. तुम्हाला तयार राहायचं आहे. नवीन डोअर काहीतरी ओपन केले जातील. नवीन काहीतरी तुमच्या आयुष्यात डेफिनेटली होणार आहे. एंजल प्लीज सांगा की किती डेजमध्ये हा बदल होऊन जाईल. किती डेज लागतील ह्या गोष्टीला, किंवा जे व्ह्यूअर्स बघत आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये नवीन काही चेंजेस होण्यासाठी किती डेज लागतील, किती टाईम लागेल. रायडरवरून चेक करूया आपण किती टाईम लागेल तुमच्या ह्या गोष्टींना, ह्या गोष्टी सगळ्या तुमच्या आयुष्यामध्ये व्यवस्थित होण्यासाठी. नवीन संधी मिळते. बिग हॅपी अँड चेंजेस येते तुमच्या आयुष्यामध्ये. इतकं सुंदर दोन्ही कार्ड आलेत ना. रेडी राहायला सांगितलं तुम्हाला ताई, त्यांना मला दिसतंय. अगदी 2 महिन्यामध्ये ओके नवीन काहीतरी स्टार्ट होते. हा तुमच्यासाठी मी टाईम पिरियड चेक केला आहे. अगदी 2 महिन्यामध्ये 2 आठवड्यानंतर ही गोष्ट चेंज होईल. खूप चेंजेस होणार आहेत तुमच्या आयुष्यामध्ये. खूप चांगल्या गोष्टी येणार आहेत. तुम्ही ना बॅलन्स खूप छान आता करणार आहे. काय ना की तुम्ही त्याच्यामध्ये आता एवढं गुंतून जाणार आहे ना का इकडे तिकडे तुम्हाला लक्ष द्यायची पण कोणाकडे गरज नाही आहे. काय डिवाइन मेसेज घेऊया तुमच्यासाठी. युनिव्हर्सल मेसेज म्हणा की तुमच्यासाठी काय मेसेज आहे. व्हिडिओ लॉंगमध्ये गेलेला असेल पण प्लीज तुमच्यासाठी तयार केलेला आहे. काही खास एनर्जीज तुमच्यासाठी मी तयार केलेल्या आहेत की जेणेकरून तुमच्यासाठी काय मेसेज आहेत ते. ओके, पहिले कार्ड चेक करूया. ट्रस्ट हिम अँड डोंट गिव्ह अप. अजिबात गिव्ह अप करू नका. विश्वास ठेवा. तुमच्यावर विश्वास ठेवा. एंजलवर विश्वास ठेवा. युनिव्हर्सवर आणि ज्याही इष्टदेवतेंना मानता त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवा. ओके, तुमच्यासाठी खूप चांगलं आहे. येस, हो गॉड. प्रे, ट्रस्ट अँड वेट. ओके, तुम्ही जे प्रेयर केले ना त्याच्यात थोडा वेळ थांबा. ट्रस्ट ठेवा. ट्रस्ट तुमच्यासाठी मी तुम्हाला तेच बोलते ना. ट्रस्ट येतो तुमच्यासाठी नेहमी. सारखं गायडन्समध्ये ते स्ट्रॉंग राहा. वेट करा थोडंसं. तुम्ही जे प्रेयर केले ना परमेश्वराकडं ते ऐकले गेलेले आहे. परमेश्वराने, युनिव्हर्सने, एंजलने ऐकले गेलेले आहे ते प्रेयर. फक्त तुम्हाला त्याच्यावर ट्रस्ट ठेवायचं आणि थोडंसं वेट करायचं त्या गोष्टीसाठी. बघा तुम्ही काय अट्रॅक्ट करताय. 8 पोर्टलमध्ये तुम्ही लव, मनी अँड सक्सेस अट्रॅक्ट करताय. म्हणजे काहीच कमतरता नाही. प्रेम पण अट्रॅक्ट करताय, पैसा पण अट्रॅक्ट करताय आणि सक्सेस पण अट्रॅक्ट करताय. नवीन काहीतरी नवीन ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुमच्यासाठी येत आहे. ओके, मी 5 कार्ड घेणार आहे. 3 झालेत, आणखी 2 घेऊया. ओके, गुड थिंग्स टेक टाईम. ट्रस्ट द टायमिंग. ओके, तुम्हाला टायमिंगचा खूप मेसेज येतो आहे. ट्रस्टचा मेसेज खूप येतो आहे. तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. तुमचं बिल्ड येतं एकदम स्ट्रॉंग ठेवायचं आहे आणि तुम्हाला तुमच्यासाठी एक गुड टायमिंग येतं. त्याच्यावर फक्त तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. थोडा वेट करा. अगदी 2 वीक किंवा 2 महिन्यासाठी खूप सुंदर एनर्जीजमध्ये तुम्ही येणार आहात. पॉझिटिव्ह एनर्जीजमध्ये येणार आहात. काहीतरी तुमच्या आयुष्यात मला येताना चांगलं दिसतं आहे. स्टे प्रोटेक्टिव्ह. ओके, पूर्णपणे सुरक्षित आहात. पूर्णपणे युनिव्हर्सची ब्लेसिंग आहे तुम्हाला. हे बघा बॉटमची एनर्जीज बघा. युअर एंजल आर नियर. तुमच्या आजूबाजूला एंजल आहे. तुम्ही ज्या इष्टदेवतांना म्हणता, मी तुम्हाला पहिलेच बोलले या रायडरमध्ये, तुम्हाला ना ब्लेसिंग आहे पूर्ण. तुम्ही ज्या इष्टदेवतांना मानता किंवा युनिव्हर्स एंजलची डेफिनेटली ब्लेसिंग आहे. आणि स्टे प्रोटेक्टिव्ह. तुम्ही पूर्णपणे सुरक्षित आहात. ओके, थोडासा वेट करा. सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी नक्की चांगल्या असतील. ओके, हा व्हिडिओ, हा मेसेज तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.